बालूशेठ पाटिल सोशल फाउंडेशन द्वारा 15 अगस्त को वीके हाई स्कूल में जो सुंदर हस्ताक्षर जागृति अभियान चलाया गया था, उसका पारितोषिक वितरण समारोह शुक्रवार को संपन्न हुआ। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, शेखावत के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति के सभापति हरीश केणी, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, सदस्य गोपाल भगत, राजेश केणी, ज्ञानेश्वर पाटिल, सदस्य चंद्रकला शेलके, नगरसेवक संदीप पाटिल, गणेश कडू, वीके हाई स्कूल के प्रधानाचार्य केडी म्हात्रे आदि गणमान्यों सहित फाउंडेशन के पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी तथा उनके अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कार्यक्रम यशस्वी करने वाले सभी की सराहना करते हुए विधायक विवेक पाटिल ने विजेता विद्यार्थियों को बधाई दी। त्याचबरोबर ह्या योजनेचे खरे जनक नगरसेवक गणेश कडू, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, या एसपीचे प्रिन्सिपल, आपले सर, सर्व शिक्षक वर्ग, सर्व स्पर्धक आणि त्यांचे पालक, बंधू आणि भगिनी, सुरुवातीला गणेश कडू नगरसेवक आणि मुंबई क्रिएटिव्हिटी संस्था आणि या सर्वांना पाठिंबा देऊन हा कार्यक्रम आयोजित करणारे बालूशेठ पाटील यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देतो। हे धन्यवाद आपल्यासाठी दिसतंय काय वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यामध्ये त्याने पुढाकार घेतला आणि केवळ पुढाकार घेतला नाही तर यशस्वीपणे त्यांनी राबवलेला आहे। सुरुवातीला मला जेव्हा ही कल्पना सांगितली तेव्हा मला थोडीशी शंका आली की आता सगळ्या या कॉम्प्युटर आणि सगळ्या आधुनिक युगामध्ये हस्ताक्षर काढण्याची मुलांमध्ये आवड असेल का नसेल अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये आली। पण प्रत्यक्ष उद्घाटनाच्या वेळेस विद्यार्थ्यांनी जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर सर्व शाळांचे विद्यार्थी आल्यानंतर याची सुद्धा एक फार मोठी गरज होती हे त्यावेळेस लक्षात आलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवला आणि 2000 पैकी 198 विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी बक्षीस वाटपाचं काम होणार आहे। ज्यांना हे बक्षीस मिळणार आहे, ज्यांना पारितोषिक मिळणार आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यामध्ये सुद्धा ते असेच यशस्वी होतील आणि पडवेचं नाव उज्ज्वल करतील अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी बाळगतो। स्पर्धा बऱ्याचशा होत असतात, बक्षीस वाटप देखील होत असतं, पण इतर स्पर्धांमध्ये आणि या स्पर्धांमध्ये फार मोठा फरक आहे। इस अवसर पर बालाराम पाटिल ने भी इस उपक्रम की जानकारी देते हुए विद्यार्थियों को बधाई दी। व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सारे मान्यवर सहकारी, या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर सहभागी असलेले क्रिएटिव्हिटी संस्थेचे श्री गावड आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सारे जे उपस्थित आहात त्या साऱ्या माझे जिल्ह्यातल्या दोस्तांचं, त्याच्या मालकांचं, शिक्षक वृंदाचं आजच्या या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना एक अभिजात कार्यक्रम या ठिकाणी राबवल्याचं समाधान निश्चितपणे मला आणि माझ्या सहकार्यांना मिळतंय, कारण पनवेल परिसर अतिशय झपाट्याने वाढतोय आणि या वाढत्या परिसरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या अनेक नामवंत संस्था आलेल्या आहेत। या साऱ्या संस्था येत असताना प्रत्येक जण आपापले कार्यक्रम, आपापले उपक्रम आपापल्या पद्धतीनं करत असतो। या साऱ्यांना कुठेतरी एका धाग्यामध्ये बांधावं, या साऱ्यांचं कुठेतरी समन्वय घडवून आणावा हा उद्देश प्रामुख्याने या उपक्रमाच्या मागे होता। आम्ही मंडळीने आवाहन केल्यानंतर साऱ्या शाळांनी अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्पर्धेला दिला आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सारे जण अतिशय मोठ्या प्रमाणावर दिसले।